जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील गणपत औटी यांनी 30 गुंठे शेतात योग्य नियोजन करून अप्रतिम 150 ते 200 प्रकारच्या वनौषधीने शेती फुलवली आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी औषधी वनस्पती गोळा केल्यात। संपूर्ण सेंद्रिय शेती केली असून येथे झाडांचे कलम करून विविध प्रयोग केले जातात। या शेतकऱ्याने शेतात केलेले प्रयोग अफाट असून त्यातील वेगवेगळ्या उत्पन्नावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात। त्यांनी आपली शेती ही कुठल्याही कृषी पर्यटनामागे टाकील एवढीच देखणी नव्हे तर उत्पादकही केली आहे। 1 किलोपेक्षा मोठी फळं देणारी आंबा व नारळाचे झाड यांच्या बागेत आहेत। 4 गुंठ्याच्या 2-4 वाफ्यातील झाडांमधून वांगी कुठलंही कीटकनाशक न वापरता 1.5 टन उत्पादन काढतात, हे त्यांनी दाखवून दिलंय। रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मलबेरी हे उत्पादन तर शेतीचं सारं अर्थशास्त्र बदलून टाकणारं आहे। संशोधनात कर्करोगावर गुणकारी ठरणाऱ्या आंबाडीचं वाण त्यांनी विकसित केलंय। एकेका झाडाला 1000 भर बोंडे आणत त्यांनी उत्पादनाचं विक्रम मोडलेत। मलबेरीची यांनी ही वनस्पतींची अशी बनवलेली कमान आहे। ही कशा पद्धतीने ही बनवलेली कमान आहे? हे कंदमुळं लावलेत ना, याला जेवढे वरती वेल अडकवण्याला हे पाहिजे त्या पद्धतीने ते वरती पण कंदमुळं लागतात आणि खाली जमिनीत पण लागतात। त्याच्यामुळे हे चांगलं मला व्यवस्थापन चांगलं वाटलं। या ठिकाणी सुद्धा काही वेली दिसत आहेत। ह्या आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे वेली आहेत। या भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून आणलेले या ठिकाणी आपल्याला त्यांना वेली दिसतात। या ठिकाणी ह्या झाडावरती हे मटकं लावलं, याचा काय नेमका उपयोग होतोय काय? हे मधमाशा आपले ग्रीन झोन डायरेक्टर आहे ना बीबी पवार, माझं त्यांचं 2003 सालापासून बोलणं चालू आहे त्यांच्याबरोबर। आता मला काय जे प्रयोग करायला भेटतात त्यांच्या आशीर्वादाने सगळे प्रयोग चालू असतात। तर 16 वर्षांनी मला विशेष अतिथी म्हणून बोलवलं होतं त्यांनी की हा, तर ते मधमाशी जी बनवली, आता त्या मधमाशी बनवण्या पाठीमागचा उद्देश की झाडावरती मडकी बांधतो मी, त्याच्यात मधमाशा येऊन बसतात तिथे। मधमाशीला 24 तास समजतं की आपलं पहिलं मडकं फुटले आणि दुसऱ्या मडक्यात येऊन बसावं, हा, आणि परत ते पडते तर तिसऱ्या मडक्यात जाऊन तिकडे बसले। आपण पाहतोय की ह्या ज्या वनस्पती आहेत, या वनस्पतीवरती फुलपाखरं येतात, मधमाशा सुद्धा या ठिकाणी येऊन बसतात आणि त्या मधमाशा सुद्धा सोय आपल्याला केलेली या ठिकाणी दिसते। या ठिकाणी यांनी जे काही वस्तू लावल्यात, नेमकं कोणत्या वस्तू आहेत ह्या? हे जो तुम्ही या ठिकाणी जे काय बांधून ठेवले काय नेमकं? हे सुपारी, वाळलेली सुपारी। आता ही वाळलेली सुपारी अशी दिली तर 10 रुपयाला जाते, पण त्याचं रोप जर तयार केलं तर 50 रुपयाला आरामशीर रोप जातं त्याचं। म्हणजे वाळवण्याचे तुम्ही रोप सुद्धा तयार करता? रोप तयार करतो लगेच। वनस्पतीच्या ज्या बिया आहेत त्या बियांच्या पासून वनस्पतीची लागवड सुद्धा केली जाते आणि त्यांची रोप सुद्धा तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे। हे सारं कुठल्याही सरकारी मदतीशिवाय त्यांनी स्वबळावरती विकसित केलंय। कृषी खात्यातील तंबाखू चोळत बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी अशा प्रयोगाची गरज आहे, पण ती औटी यांनी पूर्ण केली आहे। या शेतकऱ्याची माहिती माध्यमात गाजत असली तरी सरकारला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही। या शेतकऱ्याचं संशोधन कुठल्याही कृषी विद्यापीठातील पगार हस्तगत करणाऱ्या व्यवस्थेपेक्षा लाख मोलाचं असलं तरी त्याकडे लक्ष जावं अशी मानसिकता सरकारची दिसत नाही। गणपत औटी यांच्या शेतात प्रवेश केल्यावर हिरव्या, लाल, काळ्या तुतीच्या, मलबेरीच्या झुकलेल्या फांद्या येणाऱ्याचे स्वागत करतात। संपूर्ण सेंद्रिय, एकदम नॅचरल, गांडूळ खतावर जोपासलेली ही शेती आहे। भुसभुशीत काळीभोर रवाळ माती, सशक्त गांडुळांचा खजिना येथे दिसतो। 100च्या वर जोपासलेली सशक्त दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पती येथे दिसतात। संपूर्ण मळ्याला तुतीचे कंपाऊंड, नॅचरल वॉल, हिरव्यागार तुतीच्या सळसळणाऱ्या फांद्या पंख्याच्या वाऱ्यासारख्या दिसतात। या मळ्यात भरपूर तुतीची लागवड आणि त्याखाली जमिनीत लावलेली वेगवेगळ्या प्रकारची कंदमुळे ती जसजशी तयार होऊ लागतात तसतशी ती जमिनीच्या वर येऊ लागतात। एकतर 10 किलो वजनाचे कंदमूळ येथे येतात। 20 वर्षापूर्वी जमीन पाण्याच्या नियोजनासाठी चढउतार बघून विकसित केली। बोरवेलचे पाणी पाटांमधून मळाभर सोडले। माणसाला तंदुरुस्तपणा वाटतो याने। स्वतः प्रयोग केलेले आहेत। हे शेजारचं काय? हे शेजारची ही वायगाव हळद आहे, तिकडून बोलवले मी समुद्रपूरवरून ही हळद।
आता याचं बियाणं पुढल्या वर्षी असं वाटप करायचं त्याचं चांगलं. कंदमुळं आहेत, नेमकं काय प्रकार आहे जाणून घेऊया आपण. कुठले कंदमुळं आहेत, काय काय सांगाल याबद्दल? हे कंदमुळं जमिनीत जर लावले ना त्याच्या खाली भरपूर खोल जातात हे कंद. तर हे बटाट्यासारखे चिरून भाजी करून खातात, त्याची वरची सालटी काढून मस्त खायला एकदम पौष्टिक असतात ते. म्हणजे पूर्वीचे आदिमानव कंदमुळं खाऊन राहायचे त्यातलाच प्रकार. कलकत्त्यावरून आले, मला लोक बाहेरून आणून देतात, कारण प्रयोग आपल्या शेतात चालू असतो ना, तर त्यांना माहिती असतं. ते लोक घेऊन येतात, मी आपलं त्यांना पण देतो आणि मी पण वाटायचं पण काम करतो, विक्रीचं पण काम करतो, सगळं माझ्याकडे काम चालू असतं. समोर जे दिसतंय त्याच्यात कुठल्या आता हे सफरचंदचं झाड आलेलं आहे खेडशिवापूरवरून. ते गुलाब गुले आहेत ना, त्यांनी मला पाठवून दिलं. फक्त 2 किलोमीटर जाऊन ते झाड आणलं मी. आपल्याकडे पण येऊ शकतं. ती केळी, ती आसामची केळी, ती केळ झाडावरती पिवळा कलर झाल्याशिवाय काढायची नाहीत, अशी केळी ती. सफरचंद आपल्याकडे भागामध्ये येत नाहीत, परंतु तुम्ही लावले. काय परिस्थिती आहे त्याची आणि कशा पद्धतीने वाढ होती त्याची? आता नाही, चांगलं आहे एकदम. त्याला काय आपलं इथं सगळं गारवा राहतो ना, गारव्याच्या ठिकाणी चांगलं आहे. आता तालुका अधिकारी येऊन ते सांगून गेले, चांगल्या ठिकाणी लावलेलं आहे ते सुद्धा पहिले करोना काळामध्ये येऊन गेले अधिकारी, तालुका अधिकारी शिरसाट साहेब. हां, ते बोलवलं येतात ते. तसं काय आता त्यांना पण काम. कमीत कमी पाईपचा वापर करून सर्व झाडे, पालापाचोळा आणि कचऱ्याचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले. नुकत्याच मळ्यामध्ये 2-3 पर्णकुटी उभारलेले आहेत. अगदी दगड, लाकडं, बांबू, गोणपाट, नारळाच्या झावळ्या, सुतळ्या आणि कौलांनी हे उभ्या केल्या आहेत. येथे शेकडो विविध झाडे व औषधी वनस्पती आहेत. त्यामध्ये सफरचंद, आंबा, नारळ, विड्याची पाने, केळी, रामफळ, सीताफळ, शेवगा, डाळिंब, घेवडा, विदारा, टोमॅटो, वांगी, हळद, 5 प्रकारची कंदमुळं, मलबेरी, सुपारी, अडुळसा, कृष्ण तुळस, लवंग, माईनमुळा, जंगली तुळस, आळू, गवती चहा, कारली, आपटा, रतनज्योत, कलत्ता पान, सायकस, ऊस, बेल, रिठा, जास्वंद, उंबर, कडुलिंब, घोसाळी, हदगा, तोंडवळी, काळा धोत्रा, अक्कल काढा, ओवा, तान अशा शेकडो वनस्पती आहेत. ही कुठली वनस्पती आहे? ही लखनौवरून वनस्पती आलेली आहे. जवळजवळ 19 वर्ष झालेत ती सांभाळून ठेवलेली आहे. परत ही सुपारीची रोपं, सुपारी बाजारात विकली तर आपल्याला 10 रुपये भेटतील. रोपं तयार केली तर 50 रुपये भेटतील. एका सुपारीचे 500 रोपं तयार केली. याचं गणित करायचं आणि पुढं निघायचं, बाकी काय नाही. हे जे तुम्ही आणले तिकडून, याचा काय फायदा होतो, काय उपयोग होतो? हे घसा एकदम मोकळा होतो याने. हे घसा बिसा कोणचा हे असेल ना एकदम साफ होतो याने. काय मेन्थॉल, हे मेन्थॉल बोलतात त्याला, आसमंतारा. हे जे समोर दिसतंय ते ही आंबे हळद, ही गुजरातवरून आलेली. पण ही रानकेळ आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती यांच्याकडे आहे. रानकेळ बियापासून तयार केलेले आहे रानकेळ. हा तो गवतीचा आपण लखनौवरून आलेला आहे, गवतीचा इकडला. हे आस्कंदे, अश्वगंधा, हे कारले, नॅचरल बारीक कारले असतात. इथं सगळं तुळशी वगैरे लावलेलं आहे. सगळं द्यायला येईल त्यांच्यासाठी बसण्यासाठी सुद्धा यांनी व्यवस्था करून ठेवलेली आहे. खरं तर सध्या पावसाळा चालू आहे. या पावसाळ्यामध्ये हे यांना पाणी ऑटोमॅटिक भेटते, पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये यांना पाण्याची कशी या सर्व व्यवस्था केलेली असते? पाण्याचं फ्लडनी पाणी देतो. संपूर्ण क्षेत्रात पाणी एकदा सोडून दिलं का सगळीकडे फिरतं पाणी. ते तसं काय प्रॉब्लेम नाही. काय 2 तासात भरून होतं सगळं. तुम्हाला एवढी क्षेत्र आहे सगळं 30 गुंठे, काय अजून जास्त शेती आहे कुठे? जास्ती आता काय विभाजनानंतर काय असेल ते आपल्या आपण एवढं आहे, झाडं वाचवली म्हणून एवढं संभाळायचं, बाकी काय. हा जो छंद आहे तुम्हाला कसा लागला नेमकं जोपासण्याचा? तर छंद म्हणजे आता मी खूप दिवसापासून 1991 सालापासून पवनार आश्रमामध्ये शिवाजीराव पटवर्धनांचं दर्शन घेतलं. मुलाखत झाली, सगळं काय झालं. पण त्यावेळेस काम वेगळ्या पद्धतीने करीत होतो. पण
माणसांना पाणी शुद्ध करून देत होतो. आता जमिनीला पाणी शुद्ध कसं करून द्यायचं, काही शुद्ध करायला नाही लागत. आर्टिस्ट गांडोळं सगळे काम करतात. हे बघा सगळे गांडोळाचेच सगळे खाली. जी शेती सर्व पाहिली आपण, ही आवटी यांनी फुललेली शेती आहे. 30 गुंठ्यामध्ये हे सर्व क्षेत्र त्यांनी वनस्पतीने फुललेलं आपल्याला दिसून येत आहे. 1991 पासून त्यांना हा वनस्पतीचा आयुर्वेदिक वनस्पती लावण्याचा छंद लागलेला आहे. आणि आपण पाहतोय की ह्या झाडांच्या वरती सुद्धा त्यांनी बसण्यासाठी माचन म्हणतात त्याला, ते बनवलं आहे. थोड्या जाग्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती या ठिकाणी लावलेल्या दिसतात. खऱ्या अर्थानं हा एक आगळा वेगळा शेतकरी या बेल्हे गावामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला पाहताना दिसून येत आहे. आपला आवाजसाठी विभागीय संपादक रामदास सांगळे, बेल्हे.